कधीकधी आयुष्य आपल्याला चालायला भाग पाडतं. रस्ता समोर असतो पण दिशा समजत नाही. लोक आजूबाजूला असतात पण मन मात्र एकटंच असतं. आज मी जे बोलणार आहे ते ज्ञान नाही, तो अनुभव आहे. आणि कदाचित तो अनुभव आज तुझ्याही आयुष्याशी जोडलेला आहे. मीही असाच चालत होतो. दररोजचा तोच रस्ता, तीच धावपळ, तेच प्रश्न. आयुष्य पुढे जात होतं पण मन मात्र थांबलेलं होतं. मी स्वतःलाच विचारायचो, हे सगळं कशासाठी? मी नेमकं कुठे चाललोय? पण उत्तर कुठेच मिळत नव्हतं. मग एक दिवस मी मंदिरात गेलो. खूप अपेक्षेने नाही, फक्त मन थोडं हलकं व्हावं म्हणून. मी काही मागितलं नाही, फक्त शांत बसलो. आणि तेव्हाच मला जाणवलं, देवाला शब्दांची गरज नसते, त्याला फक्त आपलं मन शांत लागतं. त्या दिवशी मी खूप वेळ एकटाच बसलो होतो. फोन हातात होता, पण कुणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. तेव्हा मला कळलं, एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही, ती एक संधी आहे. स्वतःला ऐकायची, स्वतःला ओळखायची. आपण सगळ्यांचं ऐकतो, पण स्वतःचं ऐकायला कधी थांबतो का? सूर्य मावळत होता, आकाश शांत होतं आणि मनही. त्या क्षणी पहिल्यांदा मला काही समजावं असं वाटलं. आणि आतून एक आवाज आला, थांब. सगळं लगेच बदलत नाही, पण योग्य वेळेला सगळं समजतं. त्या दिवशी माझं आयुष्य बदललं नाही, पण माझी दृष्टी बदलली. आपण सगळेच कधी ना कधी अशाच वळणावर येतो, जिथे रस्ता असतो, मंदिर असतं, एकटेपणा असतो आणि सूर्यास्तही असतो. पण फरक इतकाच, काही जण त्या क्षणातून शिकतात आणि काही जण त्यातून पळ काढतात. आज मी हे सगळं का बोललो? कारण कदाचित तूही आज अशाच वळणावर असशील. जर तुझं मन ह्या व्हिडिओत थोडंसं जरी थांबलं असेल, तर समज हा व्हिडिओ फक्त योगायोग नाही. मी असेच मनाला स्पर्श करणारे अनुभव आणि विचार इथे मांडत राहणार आहे. तुला वाटत असेल हे बोलणं खरं आहे, तर चॅनेलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ ज्या कुणाला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचव. कदाचित कुणाच तरी मन आज शांत होईल. पुन्हा भेटू अशाच एका शांत विचारात. श्री स्वामी समर्थ.